Welcome once again. Today we are going to deal with the story from 12th standard. The title of the story is The Cop and the Anthem. पोलीस आणि अँथम. पोलीस आणि प्रार्थना गीत या नावाची कथा आज आपण या व्हिडिओत ऐकणार आहात. या कथेमध्ये मुख्य पात्र पोलीस नाही. या कथेमध्ये मुख्य पात्र आहे, त्याचं नाव आहे सोपी. या सोपीला तुरुंगात राहायची आवड आहे. यावरून तुम्हाला त्याचं गुन्हेगारी वागणं समजलंच असेल. आणि बाकीची काही कॅरेक्टर्स या स्टोरीमध्ये महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये द कॉप या अनुषंगानं या कथेमध्ये असणारे वेगवेगळे पोलीस, रेस्टॉरंट किंवा हॉटेल्समधील वेटर्स, तसेच सिगार स्टोअरमधील एक वेल ड्रेस्ड मॅन, ही सुद्धा एक महत्त्वाचं कॅरेक्टर यामध्ये आहे. या कथेमध्ये वेगवेगळी ठिकाणे दिलेली आहेत. त्यांचा उल्लेख या प्रकारे: ब्रॉडवे, 5th अव्हेन्यू, सी ऑफ ॲस्फॉल्ट, रेस्टॉरंट, 6th अव्हेन्यू, हार्टफोर्ड कॉलेज, आर्केडिया, मॅडिसन स्क्वेअर, ओल्ड चर्च आणि सोपीच्या मनामध्ये येणारं चर्चयार्ड. अशा वेगवेगळ्या ठिकाणांच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. द कॉप म्हणजे पोलीस आणि अँथम म्हणजे प्रार्थना गीत. नाऊ लेट्स स्टार्ट दिस स्टोरी. पेज नंबर 28. द टायटल ऑफ दिस स्टोरी इज द कॉप अँड द अँथम. सोपी लेफ्ट हिज बेंच. सोपीने त्याचं बाकडं सोडलं अँड स्ट्रोल्ड आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द सी लेवल ऑफ ॲस्फॉल्ट. मग सोपी बेंचवरून उठला आणि त्यात जवळच असलेल्या डांबरी रस्त्याला ओलांडून तो चौकाच्या दिशेनं आरामात फिरत राहिला. आणि हळूहळू ही वेंट अक्रॉस द लेवल सी. आणि हळूहळू ही वेंट अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फॉल्ट. आणि ज्या ठिकाणी डांबरी रस्ता होता त्या डांबरी रस्त्याला ओलांडून तो पुढे असणाऱ्या दिशेने वेअर ब्रॉडवे अँड 5th अव्हेन्यू फ्लो टुगेदर, ज्या ठिकाणी चौकामध्ये ब्रॉडवे आणि 5वा अव्हेन्यू या नावाचे रस्ते एकत्र येतात, त्या चौकातून तो बाहेर पडला. अप ब्रॉडवे ही टर्न. आणि मग ब्रॉडवेच्या रस्त्याच्या वरच्या दिशेनं तो तिथून वळला आणि स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे. आणि मग एका ठिकाणी जाऊन, ज्या ठिकाणी लक्झरियस कॅफे होतं, एक अतिशय खर्चिक असं असणारं छोटंसं हॉटेल कॅफे, त्या ठिकाणी तो जाऊन थांबला. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. आज जो ड्रेस घातला होता ना, त्या कोटाच्या सगळ्यात खालच्या बटनापासून अगदी वरपर्यंत सोपीला त्याच्या स्वतःवर विश्वास होता. ही वॉज शेवन. कारणं काय होती याची? त्याने दाढी केलेली होती. अँड हिज कोट वॉज ट्रिम. त्यानं त्याच्या कोटाला इस्त्री केल्यासारखं ठीकठाक केलेलं होतं. अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. आणि एका ख्रिश्चन मिशनरीनं, स्त्रीनं त्याला थँक्सगिव्हिंग डे, त्यांचा धार्मिक सणाचा किंवा उत्सवाचा एखादा दिवस असतो, त्या दिवशी जो बो काळ्या रंगाचा दिला होता तो सुद्धा आज त्याचा ठीकठाक होता. या 3 गोष्टींमुळं त्याचा आत्मविश्वास वाढलेला होता. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हीज. जर कोणालाही शंका न येता सक्सेस वुड बी हीज, त्याचं यश असेल ते. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट,
त्या कॅफेच्या बाहेर तो थांबला होता, त्या रेस्टॉरंटच्या कॅफेच्या आत जर त्याला प्रवेश मिळाला आणि त्या आत तो टेबलाजवळ जाऊन पोचला तर आज मात्र त्याला यश मिळणार होतं. मग नेमकं कसलं यश मिळणार होतं? द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. त्या हॉटेलमध्ये असणाऱ्या वेटर्सच्या मनात त्याचा जो कोटाचा, त्याचा जो ॲपिरन्सचा भाग आहे, दर्शन आहे, आणि जे दर्शन त्याचं टेबलाच्या वरचं होतं, कोटाचा जो वरचा नीट केलेला भाग, बो, याच्यामुळे कोणाच्याही मनात शंका येणार नव्हती. रोस्टेड मलाड डक थॉट सोपी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. सोपी थॉट अबाउट, सोपीच्या मनात विचार आला आत टेबलावर बसल्यावर त्याला काय काय खायला मिळेल. रोस्टेड मलाड डक, भाजलेला मलाड नावाच्या बदकाचं मांस खायला मिळेल, गावठी बदक, मलाड म्हणजे. वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन, ह्याच्याबरोबर त्याला वाईनची बॉटल पण मिळेल, दारू. अँड देन सम चीज, तो चीज पण खाईल. अ कप ऑफ कॉफी, कॉफी पण कपभर घेईल. अँड अ सिगार, आणि सिगार पण याच्याबरोबर असेल. असा एक विचार त्याच्या मनात चमकून गेला. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. सिगारसाठी $1 पुरेसा होता. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. मग त्या हॉटेलचा जो मालक आहे किंवा तिथला जो स्टाफ आहे, मॅनेजमेंट करणारा, प्रशासन करणारा, ते अतिशय सूडभावनेनं काहीसुद्धा कृती करणार नाहीत. दे विल नॉट कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज बिकॉज द बिल वुड नॉट बी सो हाय. कारण ते बिल त्याचं जे होईल ते फार मोठं महागडं असणार नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही अतिशय संतापजनक, चीड आणणारी किंवा भरपूर त्याला चोप बसेल अशी कोणतीही शक्यता इथं सोपीला वाटत नव्हती. अँड येट द मीट वुड लिव्ह हिम फिल्ड. आणि तरीसुद्धा आजच्या या मटणामुळे किंवा मांसामुळे, त्याच्या आजच्या या जेवणामुळे त्याचं पोट तर आज भरणार होतं. अँड इट विल मेक हिम हॅप्पी, आणि तो आनंदी बनणार होता. फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलंड. आणि अशा रीतीनं आपोआपच तो त्याच्या जीवनातल्या ध्येयाकडं, म्हणजेच विंटर आयलंड, तुरुंग, त्याच्या त्या तुरुंगाच्या दिशेनं तो प्रवास आज यशस्वीपणे पूर्ण करणार होता असं सोपीला वाटत होतं. बट ॲज सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर अँड डेकडंट शूज. मग जसं की सोपीनं त्या रेस्टॉरंटच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला, आत पाऊल ठेवलं, सगळ्यात मुख्य जो वेटर होता त्याचं लक्ष गेलं, कारण सोपीनं टॅटर्ड ट्राउझर घातलेले होते. टॅटर्ड, फाटलेले, चिंध्या झालेले, दे आर इन पीसेस, इन रॅग्स. अँड डेकडंट शूज, डेकडंटचा अर्थ झिजलेले. त्याच्या चिंध्या झालेल्या किंवा टॉर्न, रॅग अशा ट्राउझरकडं, पॅन्टकडं त्या हेड वेटरची नजर गेली. आणि अजूनही त्या वेटरनं त्याच्या शूजला पाहिलं, अँड डेकडंट शूज, आणि ते त्या वेटरला डेकडंट दिसले. डेकडंट मीन्स झिजलेले, ओर्न आउट. मग अशा प्रकारे वेटरच्या लक्षात आलं की हा जरी कोट चांगला घातलेला असला तरीसुद्धा याचे बूट मात्र झिजलेले आहेत आणि ट्राउझर, पॅन्ट मात्र चिंध्या झालेले आहे. त्यामुळे हा निश्चितच चांगला कस्टमर नाही. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स म्हणजेच वेटर. मग मजबूत हातांनी आणि तयारीतच असणाऱ्या म्हणजे अशा कस्टमरच्या हातांनी टर्न्ड हिम अबाउट, या सोपीला त्या रेस्टॉरंटमधून मागं फिरवलं. अँड कन्वेड हिम, टूक हिम इन अ सायलेन्स, एकदम शांततेत ते त्याला घेऊन गेले बाहेर. अँड हेस्ट टू द साईडवॉक, त्या वेटरने त्याला हळूच बाहेर काढले आणि घाईघाईनं त्याला रस्त्याच्या कडेला नेलं. अँड अवर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनस्ट मालाड. मग अशा प्रकारे त्या दुर्दैवी, त्या धोक्यात असणाऱ्या त्या गावठी बदकाचं जे दुर्दैव होतं, म्हणजे आज या बदकाला तो सोपी खाणार होता, अशा प्रकारे त्याचं दुर्दैव हे अवॉइड केलं त्या वेटरच्या कृतीनं. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे, सोपी ब्रॉडवेच्या विरुद्ध दिशेनं जायला वळला.
It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Coveted, desired, greatly desired. अतिशय हवं त्याला वाटलं होतं. कुठं जावं? तुरुंगात. त्याचं ते विंटर आयलंड, प्रिझन, लिंबो. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कविटेड आयलंड वॉज नॉट टू बी अन इझी वन. त्याचा हवा असा असणारं तुरुंग, त्या दिशेनं जाण्याचा त्याचा मार्ग वॉज नॉट टू बी अन इझी वन, हा त्याला सोपा वाटत नव्हता. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो प्रिझन जेल मस्ट बी डिवाइज्ड, प्लॅन्ड. मग त्याच्या लक्षात आलं की आता दुसरी काहीतरी कृती किंवा आयडिया वापरली पाहिजे जेणेकरून आपण लिंबोमध्ये तुरुंगात प्रवेश करू शकू. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th अव्हेन्यू, 6व्या अव्हेन्यूच्या कोपऱ्यावर त्यानं काहीतरी पाहिलं. देर वॉज अ शॉप विथ अ विंडो, अट्रॅक्टिव्ह विंडो. तिथे एक दुकान होतं आणि त्याची विंडो अट्रॅक्टिव्ह दिसत होती. इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड शॉप विंडोज अट्रॅक्टिव्ह. त्या दुकानाची जी काच आकर्षक दिसत होती त्याचं कारण होतं त्या दुकानाच्या खिडकीच्या काचेच्या पाठीमागे वेअर्स, काही आयटम्स रचलेले होते. दे वेअर कनिंगली डिस्प्लेड, ते एकदम आकर्षकपणे, मोहकपणे प्रेझेंट केलेले होते, मांडलेले होते. अँड देअर वॉज फ्लॅशिंग ऑफ इलेक्ट्रिक लाईट्स टू मेक देम मोर अट्रॅक्टिव्ह. आणि त्या वस्तूंवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली होती, सुंदर प्रकारे प्रकाश टाकलेला होता. त्यामुळे त्या दुकानाच्या खिडकीतील ती काच एकदम सुंदर दिसत होती. सोफीला आयडिया सुचली. सोफी टूक अ स्टोन, सोफीनं दगड उचलला अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास, आणि त्यानं ती काच फोडली. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, आणि मग सोफीनं दगड मारून काच फोडल्यामुळं कोपऱ्यावर जे लोक होते ते धावत आले तिथं. अ पोलिसमन इन द लीड, आणि त्यात सगळ्यात पुढे धावत एक पोलीस आला. सोफी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. सोफी मात्र त्याच्या खिशात हात घालून तिथंच उभा राहिला. ॲट स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन. ब्रास बटन, पोलिसमन, इथं असणारा तो पोलीस. मग त्या पोलिसाकडं बघत सोफी तिथंच खिशात हात घालून उभा राहिला. द पोलीस ऑफिसर एजिटेडली एन्क्वायर्ड. त्या पोलिसानं थोडंसं वैतागून किंवा चिडून विचारलं, चौकशी केली सोफीकडे. व्हेअर इज द मॅन दॅट डन दॅट. हे करणारा तो इसम, माणूस नेमका कुठं आहे? मग सोफीनं त्याला हसत उत्तर दिलं. सोफी सेड विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. मग सोफीला वाटलं आता त्याचं सुदैव जागृत होईल आणि कदाचित त्याला अरेस्ट होईल, आणि मग म्हणून या भावनेनं त्यानं मैत्रीपूर्ण स्वरात त्याला उत्तर दिलं. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. मग त्यानं त्या पोलिसाला सांगितलं. त्या पोलिसाला तो म्हणाला, तुम्हाला नाही वाटत का माझा याच्याशी काहीतरी संबंध असेल? द पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. पण एक संशयित म्हणून सुद्धा त्या पोलिसाला सोफीबद्दल जराही शंका आली नाही, किंवा संशयित म्हणून पाहण्यास त्या सोफीला त्या पोलिसानं एक प्रकारे नकार दिला. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. मग जे लोक असं कृत्य करतात, जे लोक खिडक्यांवर दगड मारून खिडक्या फोडतात, ते असं पोलिसांबरोबर गप्पा मारत उभे राहत नाहीत. दे टेक टू देअर हिल्स, दे क्विकली रन अवे, ते वेगात धावत जातात. द पोलिसमन सॉ अ मॅन हाफवे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. त्या ब्लॉकच्या अर्ध्या रस्त्याच्याच पुढे त्या पोलिसांना नजर टाकली तर त्याला एक माणूस कार पकडण्यासाठी धावताना दिसला. पोलिसाला वाटलं त्यानंच दगड मारला असावा. विथ ड्रॉन क्लब, मग त्यानं त्याच्या हातातली काठी, क्लब, स्टिक, दंडुका उगारला. अँड द पोलीस जॉईंड इन द परश्यूट चेज, आणि पोलिसानं त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. सोफी विथ हिज डिस्गस्ट इन हिज हार्ट. सोफी मात्र त्याच्या मनात निराश झाला. ड्रिफ्टेड अलॉंग, ही वॉक्ड इन अ रिलॅक्स मॅनर, ट्वाईस अनसक्सेसफुल. आणि दोन वेळा प्रयत्न करून सुद्धा तो अपयशी ठरला होता. पहिला प्रयत्न त्यानं कॅफेमध्ये केला होता, आणि दुसरा प्रयत्न त्यानं त्या शॉपच्या विंडोची प्लेट ग्लास फोडून तुरुंगात जाण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वेळेला त्याला अटक झालेली नव्हती. ऑन द अपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स.
मग रस्त्याच्या विरुद्ध बाजूला सोफीची नजर गेली, तिथे एक रेस्टॉरंट होतं विच वॉज नॉट व्हेरी फॅन्सी. ते फार भपकेबाज किंवा एकदम दिमाखदार असं नव्हतं. छोटंसं एक रेस्टॉरंट होतं. इट कॅटर्ड टू लार्ज अपेटाइट्स अँड मोडेस्ट पर्सेस. मग कमी पैसे असलेल्या लोकांच्या मोठ्या पोटाला तृप्त करण्याचं कार्य किंवा त्यांच्या पोटाला अन्न पुरवण्याचं कार्य ते रेस्टॉरंट करायचं. म्हणजे ज्यांच्या खिशात कमी पैसे असायचे, कमी पैशात भरपेट जेवण या रेस्टॉरंटमध्ये मिळायचं. इट्स क्रॉकरी. क्रॉकरी म्हणजे तिथं असणारे डिशेस आणि प्लेट्स. अँड ॲटमॉस्फिअर वर थिक. आणि तिथलं जे वातावरण होतं, तिथलं जे पब्लिकचं येणं जाणं होतं ते फार गर्दीचं होतं. इट वॉज व्हेरी क्राऊडेड, थिक. इट्स सूप अँड नेपरी थिन. मात्र तिथं खायला मिळणारे अन्नपदार्थ, पेय, सूप, खीर वगैरे किंवा तिथं असणारी नेपरी, टेबलक्लॉथ वगैरे हे मात्र पातळ होतं. तिथं ह्युमर आहे. म्हणजे जसा तुम्ही मोबदला द्याल तशाच क्वालिटीचं तिथं जेवण मिळत होतं. इन टू दिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. कोणतीही अडचण न येता, कोणतंही आव्हान न येता सोफी एंटर्ड इन टू दॅट रेस्टॉरंट. सोफीनं त्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला. ॲट अ टेबल ही सॅट. टेबला जवळ जाऊन तो बसला. अँड कंज्युम्ड. आणि तिथं जाऊन त्यानं खाल्लं. यादी दिलेली आहे. बीफ स्टिक, तळलेलं मांस खाल्लं. फॅब जॅक्स, त्यानं पॅनकेक खाल्ले. डोनट्स, त्यानं गोड असे केक खाल्ले. अँड पाय, मटणाची किंवा भाजीची डिशसुद्धा त्यानं खाल्ली. अँड देन ही टोल्ड द वेटर. आणि त्यानं त्याला वेटरला सांगितलं द फॅक्ट, खरं काय आहे ते. द मायन्युटेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. त्याच्या खिशात एक पैसासुद्धा नाही. प्रत्येक दिवस डॉलर्स आणि त्याची गाठभेटच झालेली नाही असं त्याने वेटरला सांगितलं. आणि सोफीनं आणखीन यात भर घातली. सोफी सेड, नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप. आता वाट कशाची पाहतोयस. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप, कॉल अ पोलीस. आता पोलिसांना बोलव. अँड डोंट कीप अ जेंटलमन वेटिंग. माझ्यासारख्या सद्गृहस्थाला, सज्जन माणसाला वाट पाहायला लावू नकोस असं सोफीनं एक प्रकारे त्याला हिनवलं वेटरला. वेटरला असल्या गिरायकाची चांगलीच सवय होती. द वेटर सेड, तो वेटर म्हणाला, नो कॉप फॉर यू. तुझ्यासारख्या बदमाश लोकांसाठी पोलिसांची गरज नाही. विथ व्हॉइस, त्याचा आवाज कसा होता त्याचं वर्णन आहे. लाईक बटर केक्स, त्याचा आवाज एकदम सौम्य लोण्यासारखा होता. अँड अँड आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. आणि मॅनहॅटनच्या मिश्र पेयामध्ये, ड्रिंकमध्ये जशी चेरी मोठी दिसते तसे मोठे डोळे आणि सौम्य आवाजात सोफीला तो बोलला, तुझ्यासारख्यांसाठी पोलिसांची गरज नाही. हे कोण. अरे भामट्या, अरे लबाडा, अरे बदमाश माणसा, तुझ्यासाठी पोलिसांची गरज नाही. नीटली अपॉन इज लेफ्ट ऑन द कॅलस पेवमेंट टू वेटर्स पिच्ड सोफी. दोन वेटरनी सोफीला उचलून घेऊन गेले आणि रस्त्याच्याच कडेला असणारा पेवमेंट, जो अतिशय कॅलस टणक भाग असतो, त्या ठिकाणी डाव्या कानावर, सोफीच्या डाव्या कानावर त्याला जोरात त्यांनी व्यवस्थित नेऊन आपटला. ही अरोज, सोफी उठला. जॉईंट बॉय जॉईंट, जॉईंट बॉय जॉईंट, अवयव सावरत त्याची हाडं नीट करत तो उठला. ॲज अ कारपेंटर रूल ओपन्स, जसं सुतार त्याची पट्टी उघडतो त्याप्रमाणे त्याचे अवयव, त्याची हाडं नीट करत सोफी उठला. अँड सोफी डस्टेड हिज क्लोथ्स. आणि सोफीनं त्याचे कपडे झाडले. अरेस्ट सीम्ड नाव बट ॲन इल्युसिव्ह ड्रीम. आता मात्र अटक म्हणजे एक अशक्य असं स्वप्न आहे असं सोफीला वाटायला लागलं. इल्युसिव्ह म्हणजे इम्पॉसिबल, व्हेरी डिफिकल्ट. द आयलंड सीम्ड व्हेरी फार अवे. द लिंबो, द प्रिझन, द जेल सीम्ड व्हेरी फार अवे टू सोफी. सोफीला आता तुरुंग फार दूर आहे असं वाटायला लागलं. म्हणजे तो तुरुंगात जाऊ शकत नाही असं त्याला वाटायला लागलं. अ पोलिसमन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक्ड डाऊन द स्ट्रीट. अ पोलिसमन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक्ड डाऊन द स्ट्रीट. तिथं शेजारी एक पोलीस उभा होता. तो मेडिकलच्या दुकानाजवळ उभा होता आणि 2 दरवाजाच्या अंतरावरच उभा होता, म्हणजे जवळ होता. तरीसुद्धा तो आला नाही. द पोलिसमन ओनली लाफ्ड. तो फक्त सोफीकडे बघून हसला. अँड वॉक्ड डाऊन द स्ट्रीट, आणि तिथून निघून गेला.